सर्वांना पुन्हा एक वार प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम आणि आजच्या रविवारच्या भक्तीमध्ये सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत. प्रभूमध्ये आशा आहे की आपण सर्व सुखी, निरोगी, आनंदी, समाधानी असाल. देवाची स्तुती असो. आपण यावेळेला भक्तीमध्ये जाण्या अगोदर सुरुवातीला प्रार्थना करू. आपण सर्वजण उभे राहूया आणि प्रार्थना करू. हे आमच्या थोर गौरव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्याच नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. मागील दिवसामध्ये प्रभू तू आम्हाला सांभाळलं, चालवलंस. तुझी दयाकृपा आमच्यावर होतीस आणि संकटामध्ये, कोविडच्या दिवसामध्ये तू आमची काळजी घेतलीस, आपलं संरक्षण दिलं, सर्व लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या पुरवल्या. या सर्वाबद्दल आम्ही खरोखर मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. ये प्रभू, आजची भक्ती तू विशेष आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाची तू कर. आणि विशेष म्हणजे ती भक्ती आम्ही खरेपणाने, आत्म्याने आणि पूर्ण मनाने, जीवाने आम्ही ती करावी म्हणून तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभू देवा, आम्ही सर्व तुझ्या चरणाजवळ येत आहोत, आलेलो आहोत. प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाला तू आशीर्वाद तू दे आणि विशेष करून प्रत्येकासोबत तुझ्या वचनाकरवी तू बोल, हीच आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. तारणारा आमचा जिवंत प्रभू येशू, याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केलेली आहे म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण देवाचं वचन वाचणार आहोत आणि माझी पूर्ण आशा आहे, विश्वास आहे की तुम्ही आपापले बायबल घेऊन बसलेला असाल म्हणून. तर यावेळेला आपण स्तोत्रसंहिता याचा अध्याय 27 काढणार आहोत. स्तोत्रसंहिता अध्याय 27 आणि पाळकीनबाई येतील आणि आपल्यासाठी हे वाचून दाखवते. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आपण स्तोत्र 27 मिळून वाचूया. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. माझे शत्रू व द्वेष्टे असे जे दुष्कर्मी माझे मांस खाऊन टाकण्यास मजवर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच खाऊन पडले. सैन्याने मज पुढे ठाणे दिले, तरी माझे हृदय कचरणार नाही. मजवर युद्धप्रसंग ओढवला, तरीही मी हिंमत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करीन. तो तर विपत्काळी मला आपल्या मंडपात लपवून ठेवेल. तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांवर माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, मजवर दया कर, माझी याचना ऐक. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापांनी मला सोडिले आहे, तरी परमेश्वर मला जवळ घेईल. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखीव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको, कारण खोटे साक्षी व निष्ठुरपणाचे फुटकार टाकणारे मजवर उठले आहे. या जीवलोकीच परमेश्वराची दया मजवर होईल, अशी जर माझी श्रद्धा नसती तर मग काय. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत बांध, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवो. आपण आता एक गीत गाणार आहोत. गीत भक्तिगीत संग्रहामधलं 472 नंबरचं आहे आणि उपासना संगीतमध्ये 531 नंबरचं आहे. आणि ही एक प्रार्थना आहे की देवाने आपलं जे प्रेम त्याच्यावरचं आहे ते वाढवावं आणि ही आपली प्रार्थना असावी. पाळकसाहेब आणि आपलं कॉयर
या गीतामध्ये चालू आहे. या दिवसामध्ये आपण जे मागील 2 आठवड्यापासून एक सिरीज सुरू केलेली, जसं काय आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये आपण कसं वाढावं, आणि बऱ्याचशा काही गोष्टी आपण शिकत आहोत. आणि ही जी गीत आहे, या गीतामधून ज्या वेळेला आपण म्हणतो ख्रिस्ता तुझ्यावर प्रेम वाढो, तर हे प्रेम म्हणजे आमची आत्मिक उन्नती आहे. हे प्रेम म्हणजे आम्ही देवाच्या आणि ख्रिस्ताच्या जवळ येणं आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टीने आपण या गीताकडे बघू. ही आपली प्रार्थना आहे की हे देवा, तुझ्यावरचं प्रेम दिवसेंदिवस अधिक आणि अधिक वाढो, माझी आत्मिक वाढ होऊ दे, यासाठी की मी या दुष्ट आणि कुटील या जगामध्ये राहत असताना मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत विश्वासू राहावा. तर कृपा करून या शब्दांकडे लक्ष देऊन आपण हे गीतामध्ये सामील हो. प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. पाया मी पडतो, अर्जही करीतो, प्रेम वाढो. लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. धावा मी करीतो, आग्रही धरितो, तुझवरी प्रेम वाढो. पारखिता मना दुःख हो, ज्वालाही लागता हीन जाओ. अग्नीत पोळता मी म्हणे सर्वथा, तुझवरी प्रेम वाढो. आमेन. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्राण सोडिता तुला स्तवी, मी स्वर्गी चढता हे नवी. ही माझी प्रार्थना, ख्रिस्ता जीवना, तुझवरी प्रेम वाढो. आमेन. प्रेज लॉर्ड. देवा तुझी स्तुती असो. खरोखर तुझ्यावरचं प्रेम दिवसेंदिवस वाढू दे, सहाय्य कर. आणि हे जग आणि जगातल्या गोष्टी आणि पैसा आणि सर्व जगाचा जो डामडौल आहे, त्याच्यावरचं प्रेम कमी होऊ दे, त्याची ओढ कमी होऊ दे, तुझी ओढ लागू दे, तुझ्यावरचं प्रेम वाढू दे. ही आपली प्रार्थना असेल. आणि नुसतीच प्रार्थना नाही, तर आपले प्रयत्न देखील ते असतील. त्याच वेळेला आपल्याला यश मिळेल आणि खरं यशस्वी ख्रिस्ती जीवन आपण जगू शकू. यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत. प्रार्थनेच्या अगोदर काही अनाउन्समेंट्स आहेत, मी त्या काही करू इच्छितो.
आपल्या चर्चमधील ब्रदर प्रवीण भिटे यांची निवड गिडियन्समध्ये झालेली आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्याचे चॅपलिन ते यासाठी या पदासाठी म्हणा किंवा सेवेसाठी म्हणा त्यांची निवड झालेली आहे. तर त्यांचं अभिनंदन. गॉड ब्लेस यू ब्रदर. त्याचप्रमाणे ब्रदर विक्रम घोडके यांची सिनियर मॅनेजर म्हणून इन्फोसिस कॉर्पोरेट क्वालिटी या पदी त्यांची नेमणूक झालेली आहे, बढती झालेली आहे. तर विक्रम घोडके त्यांना देखील कॉंग्रॅच्युलेशन. गॉड ब्लेस यू. आनंद वाटतो ज्यावेळेला आपले लोक ज्यावेळेला प्रगती करतात त्यावेळेला. आणि नुसतंच अनाऊन्समेंट म्हणून नव्हे तर आपली हे कुटुंब आहे नाही का, आणि मग आपल्या कुटुंबातील इतरांना कळायला पाहिजेत की देवाने काय केलेलं आहे आपल्या कुटुंबामध्ये. त्याचप्रमाणे डॉक्टर विद्यानंद आठवले हे गुजरातमध्ये ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये ते होते, त्यांची व्हाईस प्रिन्सिपल म्हणून निवड झालेली आहे, बढती झालेली आहे. तर तुम्हाला देखील कॉंग्रॅच्युलेशन आणि गॉड ब्लेस यू. मागील दिवसामध्ये आपण डॉक्टर्स डे आपण पाळला किंवा सगळ्या जगामध्ये पाळला, पण त्यांच्यासाठी प्रार्थना झाली नाही आपल्या चर्चमध्ये. तर माझी करण्याची इच्छा आहे. आपल्या चर्चमध्ये बरेच डॉक्टर्स आहेत, त्यांची नावं मी वाचतो. आता हे थोडके आहेत म्हणून वाचतो. नर्सेस डेला बरेच खूप जास्त नर्सेस आहेत म्हणून ते नावं आपल्याला वाचता येत नाही. डॉक्टर वैशाली बनसोड, डॉक्टर उदय जाधव, डॉक्टर दीपाली जाधव, डॉक्टर विद्यानंद आठवले, डॉक्टर श्रुती भोसले आणि डॉक्टर राजेंद्र इंगळे. तुम्हा सर्वांना देवबाप आशीर्वाद देव. वी अप्रिशिएट युअर सर्विस. तुम्ही जे काही सेवा करता त्याबद्दल आम्ही तुमची प्रशंसा करतो आणि देवाचे आभार मानतो की आपल्यामध्ये हे प्रियजन आहेत, सेवा करत आहेत आणि आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. पण आज तो दिवस आहे. तसा जरी मागच्या आठवड्यात होऊन गेला तरी आम्ही आज मंडळीच्या तर्फे पाळक या नात्याने मी त्यांचं अप्रिशिएट करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो त्यांच्या सेवेबद्दल. तर यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या प्रार्थनेच्या बरेच विनंत्या आहेत. नियमितप्रमाणे मी त्या वाचून दाखवतो. जे आपले सिनियर सिटिझन्स आहेत त्यांची नावं वाचतो. डॉक्टर नाटेकर, सुमित्राबाई आठवले आणि शांताबाई अभयंकर, प्रतिभाबाई सराफ, सरोजबाई साबळे, कुसुमबाई वाडेकर, गीताबाई डोंगरदिवे, ॲलेसबाई श्रीसुंदर, मंदाकिनीबाई खरात, स्टीवन नाडे, प्रल्हाद इंगल्स, श्रद्धानंद यंगड, अजय बनसोड, जयपाल यंगड, विश्वास यंगड आणि PK खंडागळे. त्याचप्रमाणे विशेष मला फोन करून ब्रदर जाधव यांनी सांगितलेलं आहे की मागील दिवसामध्ये त्यांचे डोळ्याचे 2 ऑपरेशन झाले आणि पुष्कळ लोकांनी प्रार्थना केल्या. तर त्या सर्वांचे त्यांनी वैयक्तिकरीतीने आभार मानलेले आहेत. त्याचप्रमाणे कोविड-19 याचा प्रादुर्भाव पुष्कळ कमी होत आहे. आपण देवाचे आभार मानूया की कमी होत आहे म्हणून आणि पूर्णपणे नष्ट व्हावं यासाठी आपण प्रार्थना करू. देवबापाने आपल्याला मागील दिवसामध्ये पाऊस दिलेला आहे. देवबापाचे आपण आभार मानूया आणि अजून ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी देखील पाऊस पडावा यासाठी आपण प्रार्थना करूया. आपलं जे सरकार आहे त्या सरकारसाठी आपण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे आपल्या प्रांतामधील काही विनंत्या आहेत, आपल्या स्थानिक विनंत्या आहेत, त्या मी वाचून दाखवतो. अर्पणाबाई शिंदे पाळकीनबाई आहेत. त्याचप्रमाणे रेव्हरंड बाळू वाघमारे, अलकाबाई चव्हाण या देखील पाळकीनबाई आहेत आपल्या प्रांतातल्या. त्याचप्रमाणे संध्याबाई आठवले, ब्रदर शमुएल डोंगरदिवे, त्याचप्रमाणे पाळकीनबाई म्हणजे ज्योत्स्नाबाई, त्यानंतर विशाल आमराव. तर यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. वेगवेगळे त्यांना गरजा आहेत, त्रास आहे. त्याचप्रमाणे वाढदिवस झालेले आहेत मागील दिवसामध्ये. ब्रदर आकाश कसबे, ब्रदर नितीन कुलकर्णी, ब्रदर आणि पास्टर रेव्हरंड प्रेमल अवसरमोल. हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू.
आणि त्याचप्रमाणे मागील दिवसामध्ये स्विनल आणि सुनीत दुबे हे लग्नामध्ये देवाने त्यांना एकत्र आणलेला आहे. हा विधी फ्रायडेला झालेला आहे. देवबाप त्यांना आशीर्वाद देव आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. तर यावेळेला आपण प्रार्थना करू. माझ्यासोबत तुम्ही प्रार्थना करा. जर इच्छा असेल उभं राहण्याची उभे राहा. जर गुडघे टेकता येत असेल गुडघे टेका. आपण सर्व प्रार्थनेमध्ये जाऊ. पण विनंती करतो की प्रार्थना चालू असताना कृपा करून आपल्या इतर काही ॲक्टिव्हिटीज आपण करू नये. आपण ज्या खोलीमध्ये टी व्ही असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल त्या ठिकाणी येऊन आपण अगदी एकाग्र मनाने आपण देवाच्या समोर आपण जाऊया. प्रार्थना करू. हे आमच्या पवित्र पवित्र आमच्या जिवंत देवा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. मान महिमानी गौरव देतो, कारण तू आमचा थोर जिवंत देवबाप आहे. प्रभुदेवा, मागील दिवसामध्ये खरोखर तू आम्हाला सांभाळलंस, चालवलंस, आमच्या गरजा तू पुरवल्यास. आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक एक दिवस देत आहे, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि होऊ दे प्रभुदेवा की या जीवनाचा उपयोग केवळ तुझ्या सेवेसाठी आणि गौरवासाठी होऊ दे. हे प्रभुदेवा, आमच्या मंडळीमधले प्रांतामधले जे सिनियर लोक आहेत, ज्यांची आम्ही नावं वाचलेली आहेत प्रभू, त्या सर्वांना तू आज सकाळी नव्याने स्पर्श कर. आरोग्य तू दे प्रभू. त्यांच्या वेगवेगळ्या गरजा आहेत. अशक्तपणा आहे, काहींचं थोडासा त्रास आहे, दुखणं आहे. ते सर्व प्रभू तुझ्या दयेने आणि कृपेने तू ते निवारण कर, बरं कर. आज ज्या ज्या ठिकाणी हे प्रियजन आहे त्या त्या ठिकाणी तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श त्यांना तो होऊ दे. हे प्रभुदेवा, त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो. ज्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत त्यांना तुझ्या चरणाजवळ आम्ही आणलेलं आहे प्रभुदेवा. त्यांना देखील वेगवेगळं त्यांचं आजार आहे, दुखणं आहे, त्रास आहे. तुला विनंती करतो प्रभुदेवा, त्यांना तू स्पर्श कर आज सकाळी. आणि त्यांच्या शरीरामधला जो त्रास आहे प्रभुदेव, तू पूर्णपणे तो काढून टाक, हीच आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आज या क्षणाला प्रभू आम्ही तुला विनंती करतो, हात जोडतो प्रभुदेवा, कळकळीने प्रार्थना करतो की ह्या सर्व प्रियजनांना तू स्पर्श कर, आरोग्य तू दे. प्रभुदेवा, मागील दिवसामध्ये ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत त्यांना तू आशीर्वाद तू दे, दीर्घ आयुष्य तू दे, सुखी समाधानी आनंदी तू ठेव प्रभू. आणि त्यांच्या सर्व गरजा तू पुरव. आणि तुझ्या वचनामधले सर्व अभिवचनं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळतील अशी कृपा तू कर. मागील दिवसामध्ये स्विनल आणि सुनीत दुबे यांचा विवाह झालेला आहे. त्यांना तू आशीर्वाद तू दे. आणि प्रभू त्यांना सुखी, निरोगी, आनंदी, समाधानी तू ठेव, हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. प्रभुदेवा, मागील दिवसामध्ये ज्यांना तू निवडलेलं आहे, ज्यांना तू सेवा दिलेली आहे, ब्रदर प्रवीण भिटे, त्याचप्रमाणे ब्रदर विक्रम घोडके यांची जी काही प्रभू प्रमोशन झालेलं आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर विद्यानंद आठवले यांना देखील मोठी जबाबदारी तू दिलेली आहे. प्रभुदेवा, ह्या सर्व प्रियजनांना तू ज्ञान, बुद्धी आणि शहाणपण तू दे प्रभुदेवा. आणि त्यांच्याकडून प्रभू अधिक चांगल्या रीतीने त्यांची सेवा होईल ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये. आणि त्यांच्या सेवेद्वारे प्रभू इतरांना ख्रिस्त दिसेल, त्यांच्या जीवनाद्वारे इतरांना ख्रिस्त दिसेल असं तो होऊ दे. हे प्रभुदेवा, आम्ही कोविडसाठी प्रार्थना करतो प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो की आमच्या देशामध्ये त्याचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभुदेवा, कारण हे मानवाचं काम नाही, मानव हे करू शकत नाही, हे आम्हाला समजून चुकलेलं आहे प्रभुदेवा. तू हे सर्व करत आहे देवा, तुझा हात ह्याच्यामध्ये आहे. याबद्दल आम्ही खरोखर तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आणि हीच विनंती करतो की प्रभुदेवा, जो काही अजून राहिला सुरला असेल तो देखील तू नष्ट कर. आणि प्रभू, तिसरा जी काही लहर येणार आहे म्हणतात प्रभू, ती येणार नाही अशी कृपा तो कर प्रभुदेवा. आमच्यावर दया कर प्रभू. आणि या दिवसामध्ये आम्ही प्रत्येकाने प्रभू तुला भिवून वागावं,
तुला आनंद देणारं जीवन जगावं असं तो होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो. आमच्या मंडळीतले जे सर्व प्रियजन आहेत, आमच्या प्रांतामधील जे आहेत आणि जे आमच्या भक्तीमध्ये प्रभू इतर गावाहून जे जॉईन होतात आणि देशांमधून देखील आहे प्रभू, त्या जे सर्व आहे प्रभू, त्या सर्वांवर तुझी दया कृपा असू दे आणि सर्वांना या दिवसामध्ये सुरक्षित ठेव. आणि विशेष करून प्रभू प्रत्येक कुटुंबाची आत्मिक वाढ तू होऊ दे प्रभू देवा. तुला आम्ही जाणून घ्यावं, समजून घ्यावं, तुझ्या आम्ही जवळ यावं, तुझे विधी पाळावे, तुझे नियम आम्ही पाळावे, तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू आम्ही धार्मिक आणि पवित्र जीवन जगावं आणि शेवटपर्यंत तुझ्याबरोबर आम्ही विश्वासू राहावं. म्हणून तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू, हीच आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. ये प्रभू, आम्ही विनंती करतो आमचं जे सरकार आहे त्यांना देखील तू सहाय्य कर, ज्ञानबुद्धी शहाणपण तू दे, योग्य उपाय योजना करण्यासाठी प्रभू निस्वार्थी बुद्धीने त्यांनी हे करण्यासाठी तुझी शक्ती आणि सामर्थ्य ज्ञानबुद्धी त्यांना तू दे प्रभू, हीच आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. हे देवप्पा, आम्ही जे सर्व आमच्या मंडळीमधले जे सर्व डॉक्टर्स लोक आहेत प्रभू, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत. त्यांची सेवा तू आशीर्वादाची तू कर. सेवा करण्यासाठी वरून येणारं ज्ञान, बुद्धी आणि शहाणपण त्यांना तू दे. त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या समर्पणाबद्दल, त्यांच्या सेवेबद्दल आम्ही खरोखर तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा, त्यांना तू भरपूर आशीर्वाद दे. पावसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला या दिवसामध्ये पाऊस दिलेला आहे. अजून पावसाची गरज आहे प्रभुदेवा, तुला हे माहिती आहे. आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो, आग्रह धरतो, ज्या ज्या ठिकाणी अजून पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी तू पाऊस दे प्रभू. आमच्यावर दया कर, कृपा कर प्रभू, हात जोडून तुला विनंती करतो. ये प्रभू, इथून पुढचा जो सर्व भक्तीचा भाग आहे तोच देखील तू सर्व आशीर्वादाचा तू होऊ दे, हीच आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. तारणारा आमचा जिवंत प्रभू परमेश्वर देव, याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केलेली म्हणून तो आहे. आमेन, आमेन. यावेळेला आपण स्तुती आराधना गीतामध्ये जाणार आहोत. आपले दान दशांश अर्पणं आपण प्रभूच्या भांडारामध्ये आणूया आणि हे गीत गात असताना आपण देवाची स्तुती आराधना देखील करणार आहोत. तेरी स्तुती प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुती प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. आनंदाने या गीतामध्ये आपण गाऊ आणि मग त्याचनंतर त्याच्यामध्येच दुसरं पण गीत आहे आणि तुम्हाला ते कळेलच. तुम्ही आम्हाला त्या गीत गात असताना जॉईन व्हा. टाळ्या वाजवाव्या. बना तू
प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। हालेलुया, 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 हालेलुया। सर्वांनी मिळून हालेलुया, 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 हालेलुया। तारीफ होवे तेरी, तारीफ होवे तेरी, तारीफ होवे तेरी, तारीफ होवे तेरी। तू मुक्ति है, तू शांति है, तारीफ होवे तेरी। तू मुक्ति है, तू शांति है, तारीफ होवे तेरी। हालेलुया, 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 हालेलुया। आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी हालेलुया, 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 हालेलुया। तू धन्य है यीशु, तू धन्य है यीशु, तू धन्य है यीशु, धन्य है यीशु। मारा गया और गाया गया, फिर जी उठा यीशु। मारा गया और गाया गया, फिर जी उठा यीशु। सर्वांनी मिळून आनंदाने हालेलुया, 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 आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज तुम्ही सर्व आनंदित आहात ना प्रभूमध्ये? पॉल म्हणतो आहे की सर्वदा आनंद करा प्रभूमध्ये. पुन्हा सांगतो आनंद करा. आमेन. स्तुती देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव असो. यावेळेला दुसरं गीत आपण गाणार आहोत. दिल से आराधना करू मैं. आणि ह्या शब्दांकडे लक्ष देऊन खरोखर अंतकरणापासून आपली ही स्तुती आराधना यायला पाहिजे. आणि म्हणून सर्व आपले कामकाज बाजूला ठेवूया, आपले विचार बाजूला ठेवूया, आपल्या योजना बाजूला सारूया. सर्व लक्ष आपण देवाच्या भक्तीकडे, स्तुती आराधनाकडे लावलेलं असताना आपण केवळ देवाला समोर ठेवूया. त्याच्या चरणाजवळ आपण आलेलो आहोत हे कदापि हे आपण विसरू नये. आणि आनंदाने अंतकरणापासून आपण त्याची स्तुती आराधना या गीताद्वारे आपण करूया. दिल से आराधना करूं मैं, इस दुआ से नाम तेरा ही लूं मैं, पूरे दिल से
असो. त्याच्या नावाला खरोखर मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. थोर देव आहे, सामर्थ्यवान देव आहे, आमच्या बुद्धी सामर्थ्यापलीकडे राहणारा आमचा जिवंत प्रभू परमेश्वर देव. धन्य त्या देवाला, धन्य त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तारणाचं द्वार उघडलेलं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत. जे दान, दशांश, अर्पणं आपण प्रभूच्या भांडारामध्ये आणलेले आहेत त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि त्याचबरोबर येणारं देवाचं वचन जे आहे त्याहीसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. पाळकीनबाई येतील आणि प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. हे देवबापा, खरोखर प्रभू, आता गीत गायल्याप्रमाणे आम्ही जेव्हा संकटात असतो, त्रासात असतो, कठीण प्रसंगात असतो, प्रभू तू आमच्या जवळ असतो. तुझा पवित्र आत्मा आम्हाला शांती देतो, चालवतो. खरोखर तू आम्हाला तुझ्या कृपेने, दयेने भरतोस. या सर्वाबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार आणि आभार आणि आभारच मानतो प्रभू. तुझी स्तुती करतो, तुझे स्तवन करतो प्रभू, तुझी आराधना करतो, तुला उपासना सादर करत आहोत प्रभू. आम्ही तुला भक्ती देतो प्रभू, तुला आदर सादर करतो प्रभू, तुला उंचवतो. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. तूच केवळ ईश्वर आहेस, आम्हाला अन्य कुणी देव नाही. तूच आमचा देव आहेस आणि प्रभू स्तुतीस पात्र, भयास योग्य असा एकमात्र तू आहेस प्रभू. आम्ही तुझा जय जयकार करतो प्रभू. प्रभू तुला आम्ही वंदन करतो. जी काय अल्पशी आम्ही स्तुती करत आहोत ती तू कबूल करून घे प्रभू. खरोखर प्रभू तू महान आहेस, तू सर्व समर्थ देव आहेस, तू सर्व व्यापी आहेस प्रभू, तू सर्वभौम आहेस. खरोखर प्रभू तुझी जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे, शब्द अपुरे, इतका तू महान देव बाप आहेस प्रभू. जी कालपाशी आम्ही स्तुती केलेली आहे ती तू कबूल करून घे. यावेळेला आम्ही प्रार्थना करतो प्रभू, जे काही दान, दशांश, अर्पणं तुला देण्यात आलेली आहे प्रभू, त्या सर्वाचा तू स्वीकार कर. त्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीस होऊ दे प्रभू. आणि ज्या सर्वांनी दिलं त्यांना मोठा असा आशीर्वाद दे. जे सर्व देऊ शकले नाही प्रभू, अशांनाही तू आशीर्वाद दे आणि पुढच्या वेळेला त्यांना देता यावं म्हणून तू त्यांचं साह्य मदत कर प्रभू. त्याचप्रमाणे प्रभू आता जो संदेश आमच्याकडे येणार आहे तोही तू आशीर्वादित कर. पाळकसाहेबांच्या जिभेला, ओठाला तू स्पर्श कर. त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याने भर प्रभू. होऊ दे की त्यांच्या मुखातून येणारा हा प्रत्येक शब्द फक्त तुझ्या आणि तुझ्या इच्छेप्रमाणे असेल. जे तुला वाटतं त्यांनी सांगावं तेच सांगण्यासाठी तू त्यांचं साह्यान मदत कर. ज्या अर्थाने तुझं वचन बायबलमध्ये लिहिण्यात आलं त्याच अर्थाने त्याचा उलगडा व्हावा असं तू होऊ दे प्रभू. तू आमच्या संगती बोल, आम्हाला ऐकणारे कान दे, आम्हाला तुझ्या वचनामध्ये रम्मान कर प्रभू. आम्हाला आध्यात्मिक रीतीने वाढव प्रभू. आम्हाला आध्यात्मिक रीतीने वाढण्याची एक प्रकारे ओढ लागू दे आणि आम्ही खरोखर तसं प्रयत्नशील राहावं असं तू होऊ दे. पुढचा वेळ आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. तू आम्हाला आशीर्वादित कर आध्यात्मिक आशीर्वादांनी. येशूच्या नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन. ह्यावेळेला पाळकसाहेब येतील आणि आपल्याला संदेश देतील. एक वेळेला आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. त्या अगोदर 2 अनाऊन्समेंट मी करू इच्छितो. पहिले म्हणजे की पुढील रविवारी आपण प्रभुभोजनाचा विधी करणार आहोत आणि जे सर्व स्थानिक आहेत, आपल्या मिड महाराष्ट्र प्रांतामधील जे सर्व आहे ते यामध्ये सामील होऊ शकतात आणि जे इतर आहेत ते देखील या भक्तीमध्ये आणि प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सामील होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला द्राक्षासवची बॉटल जी मेडिकलच्या स्टोअरमध्ये मिळते ती घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही मिक्स करू शकता. भाकरीचा, चपातीचा तुकडा किंवा ब्रेडचा लहानसा तुकडा तुम्ही या विधीसाठी तुम्ही वापरू शकता. तर लक्षामध्ये ठेवा, पुढील रविवारी आपण प्रभुभोजनाचा विधी करणार आहोत आणि सर्वजण याच्यामध्ये सामील होऊ शकतात. त्याचप्रमाणे आज 12 वाजता ज्युनियर संडे स्कूल होईल आणि त्यानंतर 5 वाजता सिनियर संडे स्कूल होईल. तर अजूनही आपल्या लेकरांनी याच्यामध्ये जर नोंदणी केली नसेल आणि ते या संडे स्कूलमध्ये नसतील तर कृपा करून स्नेहलताबाई कसबेकर किंवा रुदा कसबेकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना या ग्रुपमध्ये सामील करून घ्यावं अशी मी विनंती करतो.
आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि मागील 2 आठवड्यापासून आपण शिकत आहोत आध्यात्मिक वाढीसाठी महत्त्वाच्या 7 बाबी. त्याच्यापैकी 2 बाबी आपण शिकलो, बघितलं, आणि आज आपण तिसरी काय बाब आहे की ज्याद्वारे आमची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते ती आपण बघणार आहोत. पहिले आपण बघितलं की देवाच्या वचनाचा अभ्यास म्हणजे हे अन्न आम्हाला वाढीसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण दुसरी बाब बघितली की आम्हाला ऑक्सिजन हवा आहे जिवंत राहण्यासाठी आणि आमची आत्मिक वाढ होण्यासाठी. मग ऑक्सिजन काय तर प्रार्थना, आमच्या आत्मिक जीवनासाठी प्रार्थना, स्वतःच्या लाभासाठी नाही. देवा मला हा आशीर्वाद दे, देवा मला हे दे, मला ते दे, असं कर, तसं कर, असं होऊ दे. या प्रार्थनेने आत्मिक वाढ होत नाही. तर आपण मागील रविवारी बघितले की देवा माझी आत्मिक वाढ होण्यासाठी तू मला सहाय्य कर, मी तुझ्या अधिक जवळ यावं, तुझे नियम मी शिकावे, तुझ्या आज्ञा मी पाळाव्यात, तुझ्या इच्छेप्रमाणे मी जीवन जगावं. यासाठी जी तळमळ आहे, देवाचं ज्ञान आम्हाला प्राप्त होण्यासाठी जी ओढ आहे, त्यासाठी प्रार्थना करणं. आणि पुष्कळ ठिकाणी आणि पुष्कळ वेळेला ही प्रार्थना होत नाही. जर आम्हाला आत्मिक दृष्टीने जर वाढायचं आहे, आमची प्रगती व्हायची आहे, तर मात्र ही प्रार्थना फार महत्त्वाची आहे की देवा तू मला सहाय्य कर आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी, तू मला सहाय्य कर वचनामध्ये वाढण्यासाठी, मला जो लागणारा समंजसपणा आहे आत्मिक तो मला तू दे, आणि माझ्यामधल्या ज्या उणिवा आहेत, नको असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तू काढून टाक. याच्यासाठी प्रार्थना करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मागील रविवारी आपण बघितलं की आत्मिक वाढीसाठी दुसरी बाब म्हणजे ऑक्सिजन. प्रार्थना आमच्या एका ऑक्सिजनसारखं आहे, आणि ते ऑक्सिजन जर मिळालं नाही तर आत्मिक जीवनामध्ये आम्ही डेड हो, आत्मिक जीवनामध्ये आम्ही मरून जाऊ. आणि मग अन्न पहिल्या वेळेला आपण बघितलं होतं, म्हणजे ते म्हणजे देवाचं वचन, हे आमच्या वाढीसाठी आहे. मग त्यामध्ये आम्ही बघितलं होतं की जे आम्ही वचन वाचतो त्यामध्ये ह्या वचन वाचत असताना या वचनामध्ये माझ्यासाठी कोणत्या आज्ञा आहेत. दुसरी बाब आम्ही बघितली, यामध्ये माझ्यासाठी कोणती अभिवचनं आहेत ती बघणं. तिसरी गोष्ट, या वचनामध्ये माझे पाप दाखवलेले आहे काय, की ज्याबद्दल मी पश्चाताप करून पाप कबुली दिली पाहिजेत, हे त्या वचनामध्ये आम्ही बघायला पाहिजे जेव्हा आम्ही वचन वाचतो तेव्हा. चौथी बाब, या वचनामध्ये माझ्यासाठी सावधानतेचा काही इशारा आहे काय, ते पण आपण बघितलं पाहिजे. पाचवी गोष्ट, या वचनामध्ये माझ्यासाठी उत्तेजन किंवा धीर देण्याबद्दल काही आहे काय, ते आम्ही बघितलं पाहिजे. या वचनामध्ये माझ्यासाठी एक आदर्श समोर आहे का कोणाचा, की जो मी घेतला पाहिजे, की अशी बाब आहे की त्याच्यापासून मी सावधान होऊन त्याच्यापासून मी दूर राहायला पाहिजे. ज्यावेळेला आम्ही कॅरेक्टर बघतो एखाद्याचं बायबलमध्ये त्यावेळेला, आणि मग शेवटी त्याचं अनुकरण करणं. तर अशा ह्या 2 रविवारी मागील 2 गोष्टी आम्ही बघितल्या होत्या, 2 बाबी आम्ही बघितल्या होत्या, ज्या आमच्या आत्मिक वाढीसाठी महत्त्वाच्या अशा होत्या किंवा महत्त्वाच्या आहेत. आज आपण बघणार आहोत आध्यात्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आम्हाला जी क्रिया करावी लागते, क्रिया, किंवा दुसऱ्या भाषेत आपण म्हणू की जिवंत राहण्यासाठी आणि आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आम्हाला एक्सरसाइज करणं, ॲक्टिव्हिटी करणं फार महत्त्वाचं आहे. जे आम्ही वचनामध्ये वाचतो ते आम्ही शिकून ते आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचं प्रात्यक्षिक करणं, ख्रिस्ती विश्वास हा प्रात्यक्षिक करण्याचा आहे. इट्स नॉट ओनली क्लासरूम बट इट्स लॅब्राटोरी. ही लॅब्राटोरी जी आहे किंवा कार्यशाळा जी आहे ती महत्त्वाची आहे.
नुसतं क्लासरूममध्ये आम्ही थिअरी शिकतो, पण ज्यावेळेला आम्ही प्रयोगशाळेमध्ये जातो त्यावेळेला प्रत्यक्ष आम्ही प्रयोग करून पाहतो, अनुभव घेऊन पाहतो. तशा प्रकारे आमचा विश्वास हा आहे. ही एक प्रयोगशाळा आहे. आणि म्हणून आपण त्याकडं आपण बघू. तुम्ही असा कोणी एखादा व्यक्ती बघितला आहे काय की जो खूप धट्टाकट्टा आहे, शरीराने चांगला आहे, मजबूत आहे, त्याच्या अंगामध्ये खूप शक्ती आहे, पण तो एका जागी बसून राहतो, तो काही हालचाल करत नाही किंवा ॲक्टिव्हिटी त्याच्या करत नाहीत. असा व्यक्ती तुम्ही कधीच बघितला नसेल, नाही का? मी पण बघितलेला नाही. ज्याच्या हातापायामध्ये शक्ती आहे तो काय करतो, उठून काम करतो, त्याच्या ॲक्टिव्हिटीज तो करत राहत. त्याच्यामुळं त्याचं जे शरीर आहे ते ॲक्टिव्ह पण राहतं, ॲक्टिव्ह राहतं. आणि जर आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये जर आम्ही बलवान आहोत तर आम्ही ॲक्टिव्ह पण असायला पाहिजे. ॲक्टिव्ह म्हणजे फक्त चर्चला जायचं, दान दशांश वर्गण्या द्यायच्या किंवा स्वार्थ प्रसार करायचा, त्या ॲक्टिव्हिटीजबद्दल मी बोलत नाही. तर जे आम्ही वचनामध्ये वाचतो, अध्ययन करतो, ते आमच्या जीवनामध्ये लागू करणं, आत्मिक जीवनामध्ये ते लागू करणं आणि विश्वासाला अनुसरून जीवन जगणं. लक्षामध्ये ठेवा मी काय म्हणत आहे. आपल्या विश्वासाला अनुसरून जीवन जगणं. मी जर म्हटलं हो देवावर माझा विश्वास आहे आणि सगळं काही आहे, आणि जर माझ्या ठाई जर क्रिया नाही किंवा असं म्हटलं तर माझ्या जीवनामध्ये त्या विश्वासाला अनुसरून माझं जीवन जर नाही तर ते व्यर्थ आहे. याकोब काय म्हणतो, विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. म्हणजे क्रिया म्हणजे नुसतंच मी मागाशी म्हटल्याप्रमाणे चर्चला जाणं, येणं, प्रार्थना करणं, ॲक्टिव्हिटीज करणं, स्वार्थ प्रसार करणं, या क्रिया याच्याबद्दल मी बोलत नाही. तर स्वतःचं जे जीवन आहे ते जीवन त्या विश्वासाला अनुसरून असायला पाहिजे. जर आम्ही वचन वाचतो, अभ्यास करतो, उपदेश ऐकतो, बायबल स्टडी ऐकतो, तर ते मात्र आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळायला पाहिजे. म्हणजे त्या विश्वासाचं एक्सरसाइज, त्या विश्वासाला अनुसरून स्वतःचं जीवन हे असणं फार महत्त्वाचं आहे. जर आम्ही म्हटलं देवावर आमचा विश्वास आहे पण जर देवाच्या आज्ञा आम्ही पाळल्या नाही तर काय उपयोग. जर आम्ही म्हटलं की देवावर आमचा विश्वास आहे पण देवाला आवडणारं जीवन आम्ही जगलं नाही तर काय उपयोग आहे. जर आम्ही म्हटलं की देवावर आमचा विश्वास आहे पण जर अजूनही एखाद्या व्यसनामध्ये आहे, एखाद्या पापामध्ये आहे तर काय उपयोग आहे. काहीच उपयोग नाही. त्या विश्वासाला काहीही उपयोग नाही. तिथं वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याकोबाच्या की भूतेही विश्वास ठेवतात, भूतही विश्वास ठेवतात देवावर आणि थरथर कापतात. मग आम्ही विश्वास ठेवला म्हणजे मोठं काय? मोठं काहीच नाही. पण मोठं कशात आहे? ज्या वेळेला आम्ही विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासाला अनुसरून जीवन जगतो, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे ख्रिस्ती जीवन जगणं, एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं किंवा ॲक्टिव्ह राहणं आत्मिक जीवनामध्ये हे महत्त्वाच्या बाबी आहे. जर एखाद्या व्यक्तीने MBBS जर केलं, MD तो झाला आणि जर तो प्रॅक्टिस करत नाही तर व्यर्थ आहे. लोक त्याला म्हणतील काय हा वेडा आहे, इतके श्रम ह्याने घेतले, इतके वर्ष त्यांनी घातली, इतके तास त्याने अभ्यास केला, त्याच्यामध्ये मन घातलं, MBBS झाला, MD झाला, पण काहीच उपयोग नाही कारण प्रॅक्टिसच करत नाही. जर एखादा वैमानिक जर आहे, त्यांनी वैमानिकाचं सर्व ट्रेनिंग घेतलं, अनेक वर्ष त्याच्यामध्ये घातले, डिग्री घेतली आणि तो वैमानिक झाला, पण तो विमान जर चालवत नसेल तर काय उपयोग. माझा सांगण्याचा हेतू आणि मुद्दा हा आहे की जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, जर आम्ही स्वतःला विश्वासणारे असे जर म्हणतो आहे, तर मात्र आमच्या जीवनामध्ये तो विश्वास आणि त्या विश्वासाला अनुसरून आमचं जीवन हे दिसायला पाहिजे.
तरच त्याला महत्त्व आहे, नाही तर त्या ख्रिस्तीपणाला काही एक उपयोग नाही त्या ख्रिस्तीपणाचा. मग त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, नामधारी ख्रिस्ती किंवा ढोंगी ख्रिस्ती असं म्हणतो, नाही का. नामधारी, नुसतं नावाला आहे पण मनामध्ये काही नाही आहे. असं आमचं जीवन नको आहे, नाही का. रोमकरासपत्र याचा 2रा अध्याय आपण काढू. 2रा अध्याय आणि 13वं वचन मी वाचतो. हे मागे आपण काही 1, 2, 3 आठवड्यापूर्वी मला वाटतं हे वचन वेगळ्या संदर्भामध्ये आपण वाचलेलं आहे. पॉल इथं काय म्हणतो आहे, नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहे. नीट बघा शब्द काय आहे. नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरतील. वचनाप्रमाणे आचरण करणारे नीतिमान आहे. नुसतं वचन ऐकणारे काही उपयोग नाही. आणि असे बरेच लोक असतात, वचन ऐकतात पण त्यांच्या आचरणामध्ये ते काहीच दिसत नाही. म्हणूनच मी काय म्हटलेलं आहे मगाशीच, की ख्रिस्ती विश्वास आणि ख्रिस्ती जीवन हे क्लासरूमचं जीवन नाही आहे, तर हे प्रयोगशाळेतलं जीवन आहे. म्हणजे प्रयोग करणं, त्याचा उपयोग करणं, अनुभव घेऊन पाहणं, ही महत्त्वाची बाब आहे. आणि वचन ऐकणारे पुष्कळ लोक आहेत, पण वचनाप्रमाणे आचरण करणारे थोडके आहेत. त्यांना बायबलमध्ये शहाणे, चतुर असं म्हटलेलं आहे. जे वचन ऐकून त्याप्रमाणे करणार नाहीत, वागत नाहीत, त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाहीत, ते त्याला मूर्ख असं म्हटलेलं आहे. लूका सुवर्तमान याच्या 11व्या अध्यायामध्ये आणि 28व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो आहे, देवाचे वचन ऐकून जे पाळतात ते धन्य आहे. देवाचे वचन ऐकून जे पाळतात ते काय आहे, धन्य आहे, धन्य आहे. आणि पावलाकडे जर आम्ही बघितलं तर आपल्याला पुष्कळ गोष्टी त्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतात. म्हणून आपण पावलाच्या पत्राकडे जाणार आहोत, जे त्याने करिंथ येथील मंडळीला लिहिलेलं आहे. तर पहिले करिंथ हे याचा आपण 9वा अध्याय काढू. पहिले करिंथ याचा 9वा अध्याय आणि 24 पासून मी वाचतो आहे. 24 पासून मी वाचतो आहे. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैज मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय. तुम्हास ती मिळेल असे धावा. असं कोण म्हणते, पॉल म्हणतोय. प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो. मीही तसाच धावतो, म्हणजे निश्चितपणे धावत नाही, अनिश्चितपणे धावत नाही, तर कुस्तीही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टीप्रहार करीत नाही. तर मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेल. शर्यत या ठिकाणी पॉल शर्यतीचं उदाहरण देत आहे. शर्यत आणि त्याचा जो शीर्षक आहे तो शीर्षक काय म्हटलेला आहे, विजय प्राप्तीस आवश्यक असा करावयाचा प्रयत्न. विजय प्राप्तीस आवश्यक असा करावयाचा प्रयत्न. मग आम्ही वचन वाचणारे आहोत, अभ्यास करणारे आहोत, मग आम्ही
त्या वचनाप्रमाणे करणारे आहोत. आता इथं शर्यतीमध्ये धावणारे असं पौल म्हणतो आहे, शर्यतीमध्ये धावणारे म्हणजेच ख्रिस्ती जीवन एका शर्यतीसारखे आहे, शर्यतीसारखे आहे. मग शर्यत जिंकण्यासाठी त्या व्यक्तीला मेहनत करावी लागते, नाही का, कष्ट करावे लागतात, त्याग करावा लागतो. कशासाठी? तर पहिले बक्षीस मिळावं यासाठी. त्याचा तो उद्देश आहे, त्याच्या जीवनामधला तो उद्देश आहे. आणि तो उद्देश गाठण्यासाठी तो सर्व परीने प्रयत्न करतो. त्याचे काही धडे असतील, शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल, ते तो घेतो. व्यायाम करणं, योग्य डाएट घेणं, आणि संतुलित असल्या प्रकारचं आपलं जे वजन आहे ते ठेवणं, ह्या सर्व गोष्टी हा जो धावपटू आहे तो करतो. आणि ह्या सर्व गोष्टी तो पाळतो. कशासाठी? की त्याचा एकच उद्देश आहे, आणि तो उद्देश म्हणजे या शर्यतीमध्ये मी पहिला यावा. मग पौल त्या ठिकाणी काय म्हणतो आहे? तुम्हास ती मिळेल असे धावा. ती पैज किंवा ते बक्षीस तुम्हाला मिळावं असं तुम्ही धावा. म्हणजे मला आता सांगू द्या की ही जी शर्यत आहे ही दुसऱ्या लोकांबरोबर, त्या कुटुंबाबरोबर नाही की मी आता ह्यांच्याबरोबर धावेल आणि पहिला येईल, अशा प्रकारची ती शर्यत नाही आहे. ही आत्मिक शर्यत आहे आणि ती दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये आणि कंपॅरिझनमध्ये ती नाही आहे. हे लक्षामध्ये ठेवा. ही आत्मिक जी शर्यत आहे ही आपल्या स्वतःला धावायची आहे. ख्रिस्ती जीवन ते आहे, ख्रिस्ती जीवनाचं ते चित्र ते आहे. आणि ही जी शर्यत आहे कोणती, म्हणजे धावण्याची आपण आता विचार करत आहोत, ते चित्र आपण समोर ठेवू. तर प्रत्येक धावणाऱ्याला, प्रत्येकाला वाटतं की मी पहिला येणार, मी पहिला यावा आणि मी पहिला येणार, हा त्याची खात्री असते, त्याचा दृढ विश्वास असतो, म्हणून तो त्याच्यामध्ये भाग घेतो. जर त्याचा तसा विश्वास जर नसता, एखाद्या धावणाऱ्या जे खेळाडू आहेत शर्यतीमध्ये, त्यांचा जर तसा विश्वास जर नसेल की मी पहिला येणार नाही, मी दुसरा येणार नाही, तिसरा येणार नाही, पण मी धावतो आहे, धावायचं म्हणून, तसा कधीच तो विचार करणार नाही, कधीच विचार करणार नाही. मी पहिला येईल आणि मी पहिला यायला पाहिजेत आणि मी पहिलं येण्यासाठी धावणार, याच उद्देशाने प्रत्येक खेळाडू त्याच्यात भाग घेतो. आणि पौल असं म्हणत आहे की ही एक शर्यत सारखं जीवन आहे आणि प्रत्येक एकाला बक्षीस मिळतं हे तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही असं धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल. जे तुम्ही आत्मिक जीवनासंबंधाने जो तुमचा पण आहे, जे तुमचं कमिटमेंट आहे, समर्पण आहे, त्या समर्पणाला घेऊन, त्या विश्वासाला घेऊन तुम्ही या ख्रिस्ती विश्वासाच्या शर्यतीमध्ये असं धावा की ते बक्षीस तुम्हालाच मिळेल. आणि ते मिळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, ते करण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, कष्ट घ्यावे लागतील, त्यावेळेला तुम्हाला ते प्राप्त होईल. म्हणजे जे आम्हाला माहिती आहे, जे आम्ही वाचलेलं आहे, जे अन्न आम्हाला मिळालेलं आहे, आत्मिक अन्न देवाच्या वचनामधून जे मिळालेलं आहे, ते घेऊन आम्ही आता कसरत करायची आहे, आता आम्हाला धावायचं आहे, आता आम्हाला ते जे ज्ञान आम्ही घेतलेलं आहे ते आम्हाला प्रॅक्टिसमध्ये, वॉट एव्हर वी हॅव लर्न वी हॅव टू पुट इट इन टू प्रॅक्टिस. आणि म्हणून जर हे आम्ही करणार नाही प्रियांनो, तर आम्हाला याकोबाच्या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, आम्ही निर्जीव आहे, निर्जीव. आणि मला हे सांगू द्या की शर्यतीत धावणारे जे असतात ते थोडके असतात, ते थोडके असतात, 5, 6, 10 काय असतील ते. आणि बघणारे खूप असतात, बघणारे खूप असतात, चेअर करणारे खूप असतात, टाळ्या वाजवणारे खूप असतात. आम्हाला पौल काय म्हणत आहे या ठिकाणी लिहित आहे, शर्यतीत धावणारे सर्व धावतात, म्हणजे जे आहे ते धावतात. आम्ही प्रेक्षक नाही आहे,
आम्ही ह्या धावणाऱ्यांसाठी टाळ्या वाजवणारे आम्ही लोक नाही आहे. आम्ही स्वतः या शर्यतीमध्ये भाग घेणारे लोक आहोत. हे आमचं ख्रिस्ती जीवन आहे. हे त्याने उदाहरण देऊन स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जे विश्वासणारे लोक आहेत, आम्ही प्रत्येकजण धावपटू आहे. आमचं जीवन हे धावपटूसारखं आहे. म्हणजे ज्याचं आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, जे आम्ही शिकलेलं आहे, जे आम्ही वाचलेलं आहे, ज्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, ते आता या शर्यतीमध्ये आम्हाला कामी येणार आहे. आम्ही जर आम्हाला ज्ञान आहे, आम्ही बायबलचं जे वचन आहे ते आम्हाला अवगत आहे, ते आत्मिक अन्न आहे आमच्या आत्मिक वाढीसाठी, ते जर आम्ही खूप वाचलं, घेतलं, हे केलं, पण आम्ही म्हटले की नाही, आम्ही शर्यतीमध्ये धावू शकत नाही, आम्ही निर्जीव जाते आहोत. आपण मगाशीच याकोबाच्या पत्रामध्ये वाचलेलं आहे की विश्वास आणि क्रिया, विश्वास आहे आणि क्रिया नाही तर आम्ही निर्जीव आहे. वी आर डेड. मग आत्मिक जीवनामध्ये आम्हाला वाढण्यासाठी आम्हाला जी ॲक्टिव्हिटी जी आहे, जे एक्सरसाइज जी आहे, ते आम्हाला करणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी पॉल पहिलीच गोष्ट म्हणतो, तुम्ही धावपटू आहे. म्हणजे ती आमची काय झालेली आहे? पुट इट इन टू प्रॅक्टिस. जे आम्ही शिकलो, जे वाचलं, जे घेतलं, ज्यावर आमचा विश्वास आहे, ते आता या ख्रिस्ती धावेमध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये जणू काय एक प्रात्यक्षिक करत आहोत. पॉल इथं म्हणतो एकाला बक्षीस मिळतं, मग तुम्ही असं धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल. मग जो धावणारा जो आहे, जे तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवनामध्ये, त्या शर्यतीमध्ये पूर्णपणे आम्ही काय स्वतःला झोकून देतो आहे. पूर्णपणे त्या शर्यतीमध्ये सोपवून देणार आहोत. आणि धाव संपवणाऱ्या प्रत्येकाला बक्षीस मिळत नाही, पण जो पहिला येतो त्याला बक्षीस मिळतं, हे आपल्याला माहिती आहे. मी पहिला येईल आणि येणार या दृष्टीने जो धावेल त्या प्रत्येकाला बक्षीस मिळेल, हे लक्षामध्ये ठेवा. मी पुन्हा माझं वाक्य रिपीट करतो. मी पहिला येईल आणि पहिला येणारच या दृष्टीने, या विश्वासाने जो धावेल तो पहिला येणार. मग ते पहिले येणारे हजारो असतील ख्रिस्ती विश्वासामध्ये. पॉल काय म्हणतो आहे प्रत्येकाला? तो काय म्हणतो की एका वैयक्तिक रीतीने म्हणत आहे का? नाही, तुम्ही असं धावा की तुम्हाला ते पहिलं मिळेल. मग आम्ही धावणारे काय, मी फक्त थोडके मोजके नाही, आमच्या जे सर्व ख्रिस्ती लोक आहेत, आम्ही धावणारे लोक आहोत. शर्यतीमध्ये भाग घेतलेला आम्ही आहोत. हे ख्रिस्ती जीवनाचं चित्र आहे. पण पुन्हा मला सांगू द्या, मी पहिला येईल असं धावतो आहे आणि मी येणारच आहे हा माझा विश्वास आहे, ही माझी खात्री आहे, म्हणून मी ह्या शर्यतीमध्ये इथे उभा आहे. आणि जर आमची खात्री आहे, हा जर आमचा निर्धार आहे, हा जर आमचा विश्वास आहे, तर मला सांगू द्या की प्रत्येक जण ख्रिस्ती जीवनामध्ये पहिला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे प्रत्येकाला बक्षीस मिळेल. आणि हे बक्षीस काय आहे? या जीवनामधलं नाही, एखादं कारचं बक्षीस आहे किंवा एखादं काही लाखांचं बक्षीस आहे असं नाही. हे बक्षीस म्हणजे सार्वकालिक जीवनाचं बक्षीस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. पॉल म्हणत आहे की जे तुम्ही जीवन जगता आहे ते असं जगा की तुम्हाला बक्षीस मिळेल, असं धावा की तुम्हाला बक्षीस मिळेल. आणि मग त्यानंतर तो काय म्हणतो 25व्या वचनामध्ये, प्रत्येक मल्लयुद्ध करणारा. आता बघा, इथं शर्यतीचं उदाहरण त्याने वापरलं. या ठिकाणी काय म्हटलेलं? मल्लयुद्ध करणारा म्हणजे फायटिंग करणारा, बॉक्सिंग.
सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. मग आता जसं काय आमचं जे जीवन ख्रिस्ती जीवन आहे, हे ख्रिस्ती जीवन फाईट करण्याचं जीवन आहे. आणि ही फाईट एखाद्या मनुष्याविरुद्ध, एखाद्या जाती जमातीविरुद्ध, एखाद्या देशाविरुद्ध हे नाही आहे. हे जे युद्ध आहे हे सैतानाविरुद्धच युद्ध आहे. मनुष्याबरोबरचं युद्ध नाही आहे, सैतानाबरोबरचं युद्ध आहे. आणि पॉल त्याच्या लिखाणामधून आपल्याला वाचायला मिळतं की ख्रिस्ती जीवन एक प्रकारचा संघर्ष आहे. संघर्ष आहे. आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे, आपल्याला झगडावं लागणार आहे, आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे, आपल्याला त्यासाठी सर्व पूर्ण आपल्याला झोकून द्यावं लागणार आहे. हे सर्व आपोआप होणार नाही आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझा जो मार्ग आहे तो अरुंद मार्ग आहे आणि त्यामधून जाणारे थोडके असणार आहात, पण त्या थोडक्यांमध्ये तुम्ही आणि मी असावं ही देवाची इच्छा आहे. जगाचा मार्ग हा धोपट आहे, पण माझा मार्ग कसा आहे? अरुंद आहे, संकोचित आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. मग पॉल इथं काय म्हणत आहे? मलयुद्ध, आमचा संघर्ष आहे, आमचा संघर्ष आहे, आमची फाईट आहे. आणि मला एक सांगू द्या की यामध्ये आम्ही जिंकणाऱ्या टीमच्या बाजूने आम्ही आहोत. कारण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर प्राण देऊन तुम्हाला आणि मला विजयी जीवन जगण्याचं त्याने मार्ग खुले केलेले आहेत, तारणाचा मार्ग खुला केलेला आहे. पण आता फक्त तुम्हाला आणि मला स्थिर आणि खंबीर उभं राहणं या युद्धामध्ये हे महत्त्वाचं आहे. मलयुद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो, म्हणजे स्वतःला सगळ्यात तो ताब्यात ठेवतो, कंट्रोल करतो, इंद्रिय दमन करतो. मग तो मलयुद्ध हे कशासाठी करतो? तर नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी ते करतात. नाशवंत मुकुट म्हणजे त्याला पहिला नंबर आल्यानंतर त्याला मुकुट मिळेल, त्याला बक्षीस मिळेल. मग त्यासाठी ते इतके प्रयत्न करतात. सगळं आपलं जे इंद्रिय दमन आहे, सगळं आपले अवयव आहे, शरीर आहे, ते ताब्यामध्ये ठेवतात. योग्य डाएट खाणं, डिसिप्लिन लावणं, व्यायाम करणं, सकाळी उठणं बरोबर तेवढ्या वेळामध्ये आणि रनिंग करणं, हे सर्व हा मलयुद्ध करणारा तो करतो. कारण त्याला करावं लागतं. कशासाठी? तर त्याला ती जे मलयुद्ध आहे, जी फाईट आहे ते करण्यासाठी तो सज्ज व्हावा, तयार व्हावा यासाठी, आणि ते तो करतो. मग तो कशासाठी करतो? तर या जगामधलं बक्षीस मिळवण्यासाठी करतो. पुढे पॉल किती सुंदर लिहितो आहे ते बघा. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्याकरिता करतो. आमेन, प्रेज द लॉर्ड. आम्ही जे ख्रिस्ती जीवन जगतो, आम्ही जे आमचं जे मलयुद्ध जे आहे, आमची जी फाईट आहे, हे जगामधून आम्हाला काही मिळावं यासाठी नाही, तर जे सार्वकालिक आहे ते मिळावं, तो मुकुट आम्हाला मिळावा यासाठी आमचं हे युद्ध आम्हाला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये टिकून राहायचं आहे. पहिला येण्यासाठी आणि या मलयुद्धामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रयत्न करायचे आहेत. जे आम्ही शिकलेलो आहे, जे आम्हाला माहीत आहे, जो आमचा विश्वास आहे, तो विश्वास आम्हाला प्रात्यक्षिक, त्या विश्वासाचं प्रात्यक्षिक आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. म्हणजेच खरं ख्रिस्ती जीवन आम्हाला जगायचं आहे. आणि ते जगण्यासाठी पुन्हा मला सांगू द्या, आपण मागच्या रविवारी बघितलं, ऑक्सिजनची आम्हाला गरज असते, म्हणजे प्रार्थनेची आम्हाला गरज असते. ती प्रार्थना आम्हाला करावी लागते, करावी लागेल आणि केलीच पाहिजे. पुष्कळ लोक, ख्रिस्ती लोक आपल्या आत्मिक जीवनासाठी प्रार्थना करीत नाहीत, आपल्या आत्मिक वाढीसाठी कोणतेही प्रयत्न करीत नाहीत.
आणि जो प्रयत्न करीत नाहीत आणि जे प्रार्थना करीत नाहीत ते आध्यात्मिक रीतीने दे आर डेड, ते मृत झालेले आहे. आणि म्हणून मला या उपदेशाच्या सिरीजमधून मला ह्या गोष्टी प्रामुख्याने आवर्जून आपल्या प्रियजनांना ह्या सांगायला पाहिजेत की तुम्ही या जगातील गोष्टी मागण्यापेक्षा ज्या आत्मिक गोष्टी आहेत त्या मागा, त्याच्या पाठीस लागा. ज्या वरील गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागं लागा, असं आपल्याला वचनामध्ये सांगतो आहे पाऊल. वरील गोष्टी त्या महत्त्वाच्या आहेत, त्या आवश्यक आहेत आणि त्या टिकणाऱ्या आहेत. या जगातल्या गोष्टी इथेच राहणार, संपणार आहे. त्या मर्यादित काळासाठी तेवढ्या पुरते ठीक आहे, त्या आम्हाला वर घेऊन जाता येत नाही. मग तो काय म्हणतो आहे, अविनाशी मुकुट म्हणजे ज्याचा नाश होणार नाही असा मुकुट आम्हाला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजेत. मग पुढे तो काय म्हणतो, मी तसाच धावतो म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. मला सांगू द्या, ही धाव म्हणजे ख्रिस्ती जीवनाचं चित्र आहे. ही धावत असताना आम्ही अनिश्चितपणे धावत नाही आहे, आम्ही निश्चितपणे धावायला पाहिजे. निश्चितपणे जर एखाद्या रस्त्याने कुठे धावत एखादा जर निघाला तर त्याला बक्षीस मिळेल का? नाही. तो त्या ग्राउंडमध्ये, त्या धावणाऱ्या शर्यतीमध्ये तो असायला पाहिजेत आणि तो धावला, पहिला नंबर मिळवला तरच त्याला बक्षीस मिळेल. रस्त्याने कुठे एखादा धावणारा आहे, इकडं तो धावला आहे, त्याला बक्षीस मिळणार नाही. आम्ही तशा प्रकारे धावणारे नाही आहेत, आम्ही शर्यतीमध्ये धावणारे आहेत, शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत. म्हणजेच आम्ही त्याला क्वालिफाय झालेलो आहोत. आम्हाला त्या शर्यतीमध्ये कसं धावायचं, काय नियम आहेत, काय अटी आहेत हे आम्ही शिकलेलो आहे, त्याचं प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे. आता तुम्हाला आणि मला ही धावायची आहे आणि पूर्ण करायची आहे, पूर्ण करायची आहे. मागे मी एका संदर्भामध्ये माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी ही गोष्ट सांगितली होती. मला माहीत नाही तुम्हाला आठवते किंवा नाही, पण मला पुन्हा सांगू द्या. एका ठिकाणी काय झालं की पेपरमध्ये ॲड आली, टी व्हीवर ॲड झाली की अमुक अमुक ठिकाणी शर्यत आहे आणि त्याचं बक्षीस 1,00,000 रुपये आहे. आणि म्हणून सर्व देशामधून त्यांनी धावपटू बोलवले आणि मग पुष्कळ धावपटू आले. मग एक मुलगी होती, तरुण मुलगी, आणि तिने ठरवलं की याच्यामध्ये भाग घ्यायची. ती फार फास्ट पळणारी होती, प्रॅक्टिस आहे, सर्व आहे, फास्ट पळणारी आहे. मग पाश्चिमात्य देशामधली ही गोष्ट असेल. आणि मग ती आपल्या कारने ती त्या ठिकाणी जाऊ लागली. आणि मग जाता जाता तिला एक मोठं ग्राउंड दिसलं आणि त्या ग्राउंडमध्ये बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत, शर्यत धावण्याचीच आहे असं तिला वाटलं. आणि ती गेली, आपली गाडी पार्क केली आणि गेली, आपलं नाव नोंदवलं आणि बरोबर ती धावण्याची शर्यत होती. आणि मग थोड्याच वेळामध्ये शर्यत सुरू झाली, अनाऊन्समेंट झाले सगळे, आणि ही पण त्या शर्यतीमध्ये. आणि ही मुलगी धावली आणि तिचा पहिला नंबर आला. आणि पहिला नंबर आल्यानंतर मग तिला बक्षीस दिलं, एक सर्टिफिकेट दिलं आणि लहानसा काहीतरी 5,000चं बक्षीस तिला मिळालं. आणि तिला एकदम आश्चर्य वाटलं, शॉक झाली ती की मी धावले, माझा पहिला नंबर आला आणि मला फक्त लहानसं सर्टिफिकेट आणि 5,000. मी तर पेपरमध्ये वाचलं होतं की 1,00,000चं बक्षीस आहे, 1,00,000चं बक्षीस आहे. आणि मग जे आयोजक होते, संयोजक होते, त्यांच्याकडे ती गेली आणि कंप्लेंट करू लागली आणि तिने सांगितलं की तुम्ही आम्हाला 1,00,000चं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि तुम्ही मला फक्त $5,000 दिलेले आहेत.
आणि ते सांगितलं की मुली क्षमा कर, क्षमा कर. ह्या शर्यतीमध्ये एवढंच होतं, ज्या शर्यतीबद्दल तू बोलत आहे ती शर्यत इथून काही किलोमीटर अंतरावर आहे. तू चुकीच्या ठिकाणी आलीस आणि चुकीच्या शर्यतीमध्ये भाग घेतला, म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही. वी आर सॉरी. काय आम्हाला असं वाटतं का की आम्ही खरंच या ख्रिस्ती शर्यतीमध्ये धावपटूसारखं धावत आहोत? न जाणो त्या मुलीसारखं आम्ही चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या शर्यतीमध्ये चुकीचं ख्रिस्ती जीवन जगतो आहे काय? आणि आमचा विश्वास असा असेल चुकीचा की मी धावलो आणि मला पहिला नंबर मिळेल आणि मुकुट मिळेल. मेक शुअर तुम्ही कोणती धावत आहात, कोणत्या शर्यतीमध्ये तुम्ही आहात, कोणत्या गटामध्ये तुम्ही आहात, खात्री करून घ्या. आणि खरं ख्रिस्ती जीवनाची धाव तुम्ही आणि मी आम्ही धावावी, म्हणजेच आम्हाला खरं बक्षीस मिळेल, खरं मुकुट मिळेल. मग आपण यशया याचा 40वा अध्याय काढू. यशया याचा अध्याय 40 आणि मी 28 पासून वाचतो आपल्याला समजण्यासाठी. तुला कळले नाही काय, तू ऐकले नाही काय, परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंत पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. पुढे काय म्हटलेलं आहे? तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वनीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. इथं एक मुख्य शब्द मला त्याच्यावर भर द्यायला पाहिजे, ते म्हणजे परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. आमच्या ख्रिस्ती शर्यतीमध्ये, ख्रिस्ती धावेमध्ये नवीन शक्ती संपादन करतील. जे मलयुद्ध जे आहे, जे आम्हाला करायचं आहे, त्यामध्ये आम्ही सामर्थ्यवान हो. नवीन शक्ती म्हटलेलं आहे, संपादन करतील. आणि पुढे ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. आमेन, प्रेज द लॉर्ड. जे शर्यत ख्रिस्ती जीवन जगत आहोत, हे शर्यतीचं चित्र आहे. आणि जे गरुडसारखे वर उडणं जे आहे, उंच उडणं जे आहे, ते म्हणजे उच्च प्रतीचं ख्रिस्ती जीवन जगणारे लोक ते आहेत. आणि ते केव्हा होईल? ज्या वेळेला आमचा विश्वास आम्ही प्रात्यक्षिक करू, विश्वासामध्ये आम्ही कृती करू, विश्वासाचं जीवन आम्ही जगू, त्यावेळेला आमची आशा परमेश्वर देवावर आहे. आमचं पुढं जे टार्गेट आहे, जे समाप्तीची जी खूण आहे, त्या खुणेकडे आम्ही बघत आम्ही धावत असतो शर्यतीमध्ये. ही ख्रिस्ती शर्यतीमध्ये आम्ही देवाकडं बघून, देवावर आशा ठेवून जर आम्ही ही शर्यतीमध्ये आम्ही जर आहोत, तर त्यामध्ये देव आम्हाला नवीन शक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आम्ही थकणार नाही. आमच्या ख्रिस्ती ह्या जीवनामध्ये, ह्या धावेमध्ये आम्ही थकणार नाही, आम्ही भागणार नाही, आम्ही क्षीण होणार नाही. कारण काय आहे? शक्ती देणारा, सामर्थ्य देणारा देव आहे. कारण आमची आशा देवावर आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. मग गरुडाप्रमाणे म्हणजे उच्च ख्रिस्ती जीवन जगणारे आम्ही लोक. मग ते पुढे काय म्हटलेले? ते धावतील तर दमणार नाहीत. ही आमची शर्यत आहे, ही आमची धाव आहे. आणि ही धावण्यासाठी ज्या वेळेला देवाची आम्हाला कृपा प्राप्त होईल, देवाचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होईल, देवाचं साह्य आणि मार्गदर्शन प्राप्त होईल, त्यावेळेला आम्ही या शर्यतीमध्ये दमणार नाही, मागे पडणार नाही, उजवी डावीकडे वळणार नाही. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आम्ही दमणार नाही.
आणि मग काय म्हटले पुढे, चालतील तर थकणार नाही. म्हणजे खरंच आम्ही जर पळायला लागलो तर मग आम्ही थकणार नाही किंवा दमणार नाही असा त्याचा अर्थ नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये ज्यावेळेला उच्च प्रतीचं ख्रिस्ती जीवन आम्ही जगू, देवावर आशा टाकून आम्ही जीवन जगू, तो देव आम्हाला ज्यावेळेला ख्रिस्ती जीवनामध्ये सामर्थ्य देतो त्यावेळेला आम्हीची ही धाव, जी शर्यत आहे, ही शेवटपर्यंत नेण्यासाठी तो आम्हाला सामर्थ्य देईल. आणि त्याच्यासाठी या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला होता, आम्हाला तारण देण्यासाठी आणि आम्हाला शेवटपर्यंत त्याच्यामध्ये टिकवून ठेवण्यासाठी. पण मला सांगू द्या की शेवटपर्यंत या शर्यतीमध्ये, या धावेमध्ये आणि या युद्धामध्ये टिकून राहण्यासाठी तुमचं आणि माझं पूर्णपणे देवाला समर्पण असणं गरजेचं आहे. हे आपोआप होणार नाही, हे आपोआप होणार नाही. ख्रिस्ती जीवन हे जगण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रयत्न करावे लागतील, धावावं लागेल, मला युद्ध करावं लागेल. त्याच वेळेला आम्हाला यश प्राप्त होईल. आणि हे वेळोवेळी वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. मी तुमच्यासमोर जीवन आणि मरण ठेवलेलं आहे, तुम्ही जीवन निवडून घ्या, असं आम्हाला अनुवादाच्या 30व्या अध्यायामध्ये वाचायला मिळतं आहे. म्हणजे निवड करण्याची जी बाब आहे, जी बाजू आहे, ती आमची आहे. आणि ह्या शर्यतीमध्ये शेवटपर्यंत टिकवण्यासाठी तो आमचा निर्धार आहे, तो आमचा दृढ निश्चय असायला पाहिजेत आणि तो आमचा एकमात्र विश्वास असायला पाहिजे. तर आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये यश प्राप्त होईल, तरच आम्ही शेवटपर्यंत टिकून राहू आणि ती शर्यत जिंकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इब्रिकरास पत्राचा लेखक असा म्हणतो आहे 12व्या अध्यायामध्ये, सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. नेमून दिलेली धाव आहे. जे धावपटू आहेत ते ज्यावेळेला उभे राहतात त्यावेळेला त्यांना ट्रॅक्स दिलेले राहतात, मर्यादा आहे, त्याच्यावर त्यांनी खून केलेली असते, त्यांना त्याच्यामधूनच धावावं लागतं. जे सर्व नियम आहेत, अटी आहेत, ते सर्व त्यांना पाळाव्या लागतात. ते वेडं-वाकडं धावू शकत नाही, ते उलट बाजूने धावू शकत नाही, ते बाजूने धावू शकत नाही, डाव्या बाजूने धावू शकत नाही. त्यांना सरळ आपल्या टार्गेटकडं बघायचं आहे आणि सरळ धावायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी काय म्हटले, सहज गुंतवणारे पाप आपल्याला टाकून द्यायचं आहे. सहज गुंतवणारं पाप हे मनुष्याला नेहमी सहज गुंतवत असतं. पाप करण्यासाठी मनुष्याला खूप मोठे प्रयत्न करावे लागत नाहीत, पण पापापासून सुटण्यासाठी मनुष्याला प्रयत्न करावे लागतात. आणि मागे मी सांगितलेलं आहे की जे पाप करतात ते त्यांची निवड असते. sin is their choice and by choice they select to do certain action of sin. पापाची कृती करण्यासाठी ते धसतात, त्यांची निवड ती आहे, ते स्वतः ते निवडतात. म्हणून या ठिकाणी काय आहे, इब्रिकरास पत्राचा लेखक काय म्हणतो आहे, सहज गुंतवणारं पाप. आम्हाला पाप सहज गुंतवून टाकताय. असं सांगतात की एकदा एक शर्यत होती आणि त्या शर्यतीमध्ये धावत असताना जो धावपटू होता, नेहमी त्यांचं लक्ष समोर असतं नाही का. आणि धावत असताना एका धावपटूने आपल्या जवळ काही सोन्याचं काहीतरी त्याच्याजवळ होतं असं म्हणतात. आणि धावत असताना त्याने ते खाली टाकून दिलं. आणि जे बाजूचे होते त्यांनी बघितलं की सोन्याचं काहीतरी याचं पडलेलं आहे. आणि त्याचं लक्ष जे समोरचं जे टार्गेट होतं, जी शेवटची खून होती, त्या खुणेवरून हटलं आणि त्याने त्या सोन्याकडं जे काही पडलेलं आहे त्याच्याकडं त्यांनी बघितलं आणि ते घेण्याचा प्रयत्न केला असं सांगतात. आणि शर्यत हरला. का? कारण त्याचं लक्ष जे अंतिम ध्येय होतं त्याच्यापासून सुटलं आणि सोन्याकडं
जे पडलेलं आहे काहीतरी त्याच्याकडं गेलं. पुष्कळशा वेळेला आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही निष्क्रिय होतो आहे, कारण आमचं लक्ष त्या खुणेकडं, त्या धावेकडं नसून जे जगिक गोष्टी आहेत, जो पैसा अडका आहे, धन आहे, पद आहे, प्रसिद्धी आहे आणि ह्या जगातल्या सर्व ख्याली खुशाली आणि डामडौल आहे, याच्याकडं त्याचं ज्या वेळेला आमचं लक्ष जातं त्यावेळेला आम्ही या शर्यतीमध्ये अयशस्वी ठरतो, आम्ही शर्यत हारतो. म्हणून या ठिकाणी काय म्हटले, सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. धीर धावावे पहिला येण्यासाठी, पण कसं धावावा? धीराने धावा, धीराने. गडबड करू नका. पहिला आम्हाला दुसऱ्यांना हरवायचं नाहीये, आम्हाला शर्यत जिंकायची हे लक्षात ठेवा. ही शर्यत आमच्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल, त्या व्यक्तीबरोबर, त्याबरोबर ही शर्यत तशी नाहीये. मी पुन्हा सांगू इच्छितो, धीराने धावायचं आहे, विश्वासाने धावायचं आहे. जे आम्ही शिकलो, जे आम्ही ऐकलं, त्याचं आचरण करणारे आम्ही लोक आहोत. म्हणजे या ख्रिस्ती जीवनामध्ये क्षमा करा, आम्ही धीराने धावावे. आणि याकोब काय म्हणतोय पहिल्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या वचनामध्ये, तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो. विश्वासाच्या परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता सिद्ध व परिपूर्ण असे व्हावे. आमेन. देवाची स्तुती असो. जीवन हे शर्यतीसारखं आहे आणि ही विश्वासाची शर्यत आहे, ख्रिस्ती जीवनाची शर्यत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवन हे एक प्रकारचं बॅटल आहे, युद्धभूमी आहे ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन जगायचं असेल तर यश मिळवलंच पाहिजेत आणि लढावंच लागेल. न लढता, मला सांगू द्या, न लढता आणि न पळता कोणीही ख्रिस्ती जीवनामध्ये यश मिळवू शकणार नाही. न धावता कोणीही शर्यत जिंकू शकणार नाही. युद्ध न करता कोणीही युद्ध जिंकू शकणार नाही. म्हणून पौल आम्हाला सांगत आहे की जसा प्रकारचं मल्लयुद्ध जे आहे त्या प्रकारचं मल्लयुद्ध तुम्हाला आणि मला करायचं आहे. करिन्थरास पहिले पत्र, त्याच्याकडं ते आपण पुन्हा समोर ठेवूया. या ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये जाऊया. मला आज शेवटी एक सांगू द्या, आणि मी एक भाग सांगितलेला आहे की ह्या शर्यतीमध्ये ही जे धावण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे आमचं विश्वासाचं प्रात्यक्षिक ते आहे आणि त्यामध्ये देव आम्हाला सहाय्य करतो, शक्ती पुरवतो. आपण ते मगाची यशायाच्या 40व्या अध्यायामध्ये ते आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. मग या जीवनामध्ये लढणारा देव आहे आमच्या बाजूने. आमच्या बाजूने कोण आहे? देव आहे. कारण हे जे युद्ध आहे हे सैतानाविरुद्ध आहे आणि आम्ही आमच्या शक्तीने, आमच्या सामर्थ्याने ते कधीच जिंकू शकणार नाही, हे आपल्याला माहिती आहे. तो आम्हाला सामर्थ्य पुरवणारा आहे. जर आम्ही युद्ध जर लढलोच नाही तर तो सामर्थ्य कुठून पुरवेल? जर आम्ही ह्या शर्यतीमध्ये उतरलोच नाही विश्वासाच्या, तर तो आम्हाला नवीन शक्ती कशी देईल धावण्यासाठी, नाही का? आणि जर लढलोच नाही तर देवाचं सामर्थ्य आम्हाला मिळून काय उपयोग आहे? आणि प्रश्न तो आहे की जर आम्ही लढलोच नाही तर तो सामर्थ्य देईलच कशाला?
जर आम्ही त्या शर्यतीमध्ये धावलोच नाही तर तो आम्हाला नवीन शक्ती कशाला देईल धावण्यासाठी? आहे की नाही? म्हणून मला सांगू द्या, ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन आहे, क्रिया करण्याचं जीवन आहे. हे नुसतंच विश्वास ठेवून उपयोग नाही. आणि त्याबद्दल आपण काही रविवारपूर्वी बघितलेलं आहे. ऐतिहासिक विश्वास आणि तारणदायी विश्वास याच्यामधला फरक काय आहे हे आपण बघितलेलं आहे. अनुवादाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही घाबरू नका, कचरू नका, कारण देव तुमच्यासाठी लढणारा आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आमच्या बाजूने देव लढणार आहे, म्हणजेच आम्हाला देव त्याचं सामर्थ्य देणार आहे, त्याची शक्ती देणार आहे. या सर्व युद्धामध्ये जिंकण्यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी तो आम्हाला शक्ती देईल आणि तो देतो आहे. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. ख्रिस्ती विश्वास आणि त्या विश्वासाला अनुसरून तुमचं आणि माझं ख्रिस्ती जीवन म्हणजेच एक प्रकारचं शर्यत, म्हणजेच एक प्रकारचं युद्ध, म्हणजेच संघर्ष तो आहे. म्हणून मी मागे एकदा सांगितलं होतं की जर आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे, स्वर्गामध्ये जायचं आहे, तर आम्हाला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. पण जर आम्ही प्रयत्न केले नाही तर ॲटोमॅटिक आम्हाला नरकामध्ये जाण्यासाठी काही खटपट करावी लागत नाही, काही प्रयत्न करावे लागणार नाही, काहीच नाही. म्हणून पॉल म्हणतो आहे की हा संघर्ष आहे, युद्ध आहे. मग या युद्धामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रयत्न करावे लागतात. एक शेवटचं वचन मी वाचून मग मी बंद करतो आहे. रोमक्रसपत्र याचा 7वा अध्याय. मी नुसतं लवकर वाचून मी संपवणार आहे, जास्त मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. रोमक्रसपत्र याचा 7वा अध्याय 18 पासून. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला होते, पण साधू करणे मला होत नाही. जे चांगले करावेसे असे मला वाटते ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मी करीतो असे नाही, तर माझ्या ठाई वसणारे पाप करीते. जो मी साधू कर्म म्हणजे चांगले कर्म करू पाहणारा, त्या मला हाच नियम आढळतो की वाईट ते पुढे येते. माझे अंतस्थ जे आहे ते देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करीते. मला एवढंच सांगायला पाहिजे आहे शेवटी. पॉल म्हणतो आहे, जे मला करावेसे वाटत नाही किंवा जे मी करू नये तेच माझ्या समोर येतं, आणि जे मला करायला पाहिजे ते माझ्या हातून होत नाही. पॉल त्या ठिकाणी सांगत आहे की हे एक युद्ध आहे, संघर्ष आहे. आणि माझ्या देहामध्ये असल्यामुळं हा संघर्ष वेळोवेळी माझ्या समोर येतो, वेळोवेळी मोहपाश माझ्या समोर येतात, वेळोवेळी मी त्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं, कारण मी देहामध्ये आहे. पण मला सांगू द्या, पावलाच्या जीवनचरित्रावरून सांगू द्या की ज्या वेळेला आम्ही समर्पण करतो देवाला, ज्या प्रकारे पावलाने केलेलं आहे, शाऊलाचा पाऊल कसा झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे. तेव्हापासून पॉल त्याचं जीवन हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून तो म्हणतो आहे की हा संघर्ष मी करत आहे आणि करत राहणार आहे. आणि पुढे तो काय म्हणतो आहे की जे मला लाभाचं होतं ते सर्व मी केर कचरा अशा लेखतो. या जगातील ज्या सर्व मला लाभाच्या गोष्टी होत्या, मला आवडणाऱ्या गोष्टी होत्या, मला पाहिजे असणाऱ्या गोष्टी पाहिजे होत्या, त्या सर्व
मी प्रभू येशू ख्रिस्तामुळं केर कचरा अशा लेखतो, माझ्यासाठी ते काहीच नाही. कारण यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि ख्रिस्ताच्या ठाई मी सापडावे, हा पावलाचा एक निर्धार आहे. हा त्याची एक निश्चितपणे त्याची धाव ती आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो आहे, या सर्व गोष्टी मी बाजूला केलेल्या आहेत. प्रियांनो, तुम्ही आणि मी आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कशाला महत्त्व दिलेलं आहे, कशाला महत्त्व दिलेलं आहे आम्ही. मला आज त्या पावलाचं त्या वाक्यावरून मला हे सांगू द्या की तुमचं आणि माझं तेच ध्येय वाक्य आज असायला पाहिजे आहे की या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, मान नको, पान नको, पद नको, पैसा नको, ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी काही कामाच्या नाहीत. कारण मला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या देव मला पुरवल्याशिवाय राहत नाही. प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. म्हणून या गोष्टींच्या पाठीमागं लागून मी देवापासून दूर जाणार नाही, तर मी देवाकडं, देवाच्या पाठीमागे लागून देव मला प्राप्त होईल, तो मला प्रगट होईल आणि तो मला मिळेल आणि देवामध्ये मी सापडावा. हीच एक माझी उत्कंठा आहे, हीच माझं एक ध्येय आहे, हाच माझा एक निर्धार आहे, असं पौल म्हणतो आहे. प्रियांनो, जर आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये वाढायचं आहे तर आमचा विश्वास जो आहे तो प्रात्यक्षिकपणे करण्यासाठी आम्हाला त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तो विश्वास आणि क्रिया, विश्वास आणि क्रिया ह्या हवा आहेत. आणि त्याच्यासाठी पौल धावपटूचं उदाहरण देतो आहे, मल्लयुद्ध हे उदाहरण देतो आहे. आणि पौल तो संघर्ष जे आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. जर आम्हाला आमच्या पापांवर मात करायची आहे, आकर्षणं जे आहेत त्याच्यावर जर आम्हाला मात करायची आहे, तर प्रियांनो, हा जो ख्रिस्तावरील विश्वास आहे आणि जे तारण आम्हाला मिळालेलं आहे, तो विश्वास आणि ते तारण आम्हाला टिकवून ठेवायचं आहे. प्रात्यक्षिक त्याचं आम्हाला करत राहायचं आहे. तरच आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही जिवंत राहू आणि तरच आमची आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ होत राहील. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव बाप करो तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. हे आमच्या थोर जिवंत देवा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, मान महिमा गौरव देतो. प्रभू देवा, जे वचन आम्ही आज ऐकलेलं आहे ते तू आशीर्वादित कर आणि खरोखर प्रभू आमचा विश्वास आणि विश्वासाचं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आणि आमची आत्मिक वाढ दररोज आणि दररोज होत राहील प्रभू तुझ्यामध्ये, अशी कृपा तू कर, हीच आम्ही तुझं प्रार्थना करतो. जे वचन आम्ही ऐकलेले ते सर्व आमच्या ध्यानामध्ये तू असू दे आणि आमची उत्तरोत्तर वाढ तू होऊ दे, हीच आम्ही तुझं प्रार्थना करतो प्रभू देवा. यस, जे सर्व हे वचन ऐकत आहे त्या प्रत्येकाला तू आज स्पर्श कर, आशीर्वाद तू दे. आणि कदाचित आज काही जण नवीन निश्चय करतील आपल्या जीवनासंबंधाने, आपलं परीक्षण करत असतील, कुठे उणे पडलेलो आहोत ते बघत असतील, तर प्रभू त्यांना तू सहाय्य कर आणि तू केल्याशिवाय राहणार नाही, आमचा पूर्ण विश्वास आहे. तुझी शक्ती दे, तुझं सामर्थ्य त्यांना तू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. तारणारा आमचा जिवंत प्रभू परमेश्वर दे, याच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्वजण उभे राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास, जसे आम्ही आमच्या ऋणीस सोडले तसे तू आमच्या ऋणी आम्हास, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. आमच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडे राहणारा आमचा जिवंत प्रभू परमेश्वर देव याची प्रीती, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्मा याची सुसंगती, जे सर्व लहान थोर विश्वासणारे त्यांच्याबरोबर आज, उद्या आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देवबाप करो तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. पुन्हा आपण भेटणार आहोत बुधवारी रात्री 7 वाजता.
तोपर्यंत सुरक्षित राहा, आशीर्वादित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.